भारतीय जनता पार्टीच्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार सीमाताई महेश हिरे या प्रचंड बहुमतांनी विजयी झाल्यामुळे आज त्यांचे सातपूर परिसरात विविध ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, माथाडी कामगार सेना, केडर कमिटी ग्रुप आणि PL ग्रुपच्या वतीने मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले। दरम्यान रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे, माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे, दानशूर दीपक नानाजी लोंढे, PL ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषणभाऊ लोंढे आणि महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मिनलताई जाधव यांच्या वतीने धम्मतीर्थ कार्यालय येथे फटाक्याच्या आतिषबाजीत मोठ्या आनंदात स्वागत करण्यात आले। यावेळी परिसरातील लाडक्या बहिणींनी सीमाताई यांचे औक्षण करत भव्य पुष्पहाराने स्वागत करून सत्कार केला। यावेळी प्रकाशजी लोंढे, भूषण लोंढे यांनी अधिक माहिती दिली। तसेच सलग तिसऱ्यांदा आमदारपदी विजयी झालेल्या सीमाताई हिरे यांनी सर्वांचे आभार मानले। या प्रसंगी रिपाईचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य आणि परिसरातील महिला, नागरिक अशा हजारोंच्या संख्येने जनसमुदाय स्वागतासाठी सामील झाला होता। यावेळी समाधान जगताप, बाळासाहेब सोडसे, भुरा जगताप, आबाजी शिंदे, पवन भुजबळ, बबलू खैरनार आदींनी स्वागतासाठी अथक परिश्रम घेतले। आमदार सौ सीमाताई महेश हिरे या प्रचंड बहुमतांनी निवडून आल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना, केडर व PL ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो मनापासून। व आज इथे स्वारबाबानगर परिसरामध्ये त्यांचा जंगी असं स्वागत होणार आहे आणि पुढील भावी वाटचालीस त्यांना सर्वांकडनं शुभेच्छा देतो। जय भीम। नाशिक पश्चिममध्ये झालेल्या तिरंगी लढतीमध्ये मोठ्या फरकाने आज इथे विजय मिळालेला आहे। मी सर्व आपले मतदार, सर्व माझ्या लाडक्या भगिनी सर्वांचं खूप मनापासून आभार मानते। आज या विजयामध्ये इथे उपस्थित असलेले आदरणीय प्रकाशजी लोंढे, त्याचबरोबर भूषणभाई लोंढे, नानाजी लोंढे, त्याचबरोबर भीमानंदजी काळे या सगळ्यांचा खूप मोठा हातभार आहे। यापूर्वी देखील पूर्ण प्रत्येक स्लममध्ये मीटिंग घेऊन, त्याचबरोबर पूर्ण आपलं स्वारबाबानगर फिरून प्रत्येकाला आवाहन करून त्यांनी खूप मोठे कष्ट आज या विजयासाठी घेतलेले आहे। त्यामुळे त्यांचा सहभाग अजिबात आम्हाला विसरून चालणार नाही। त्यांचं खूप मोठं योगदान या विजयामध्ये आहे। मी सगळ्यांचं, सगळ्या माझ्या लाडक्या भगिनी, सर्व बंधू सर्वांचं खूप मनापासून आभार मानते, धन्यवाद देते। जय श्रीराम, जय भीम। आता महायुतीला बहुमत आणि कौल नागरिकांनी दिलेला आणि नक्कीच माझ्या विजयामध्ये सगळ्यांचा खूप मोठा वाटा आहे। त्यात लोंढे साहेब यांचा देखील खूप मोठा वाटा आहे आणि त्यामुळे आम्ही आपलं सरकार येणार आहे, 100% आलेलं आहे। नक्कीच प्रयत्न करून त्यांच्यासाठी आम्ही शिफारस करू। निकाल 100% होता, कारण हा निकाल हा धनशक्ती जनशक्तीच्या विरोधात होता, भ्रष्टाचाराच्या विरोधात होता आणि विकास जनतेपर्यंत कसा साध्य होईल या भावनेतून होता। त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे 60 ते 70 हजार मतदान आहेत। 1, 2, 3, 4 नाहीत, माझ्या समोर आता तोच आहे। समोर काय बघा, 17 झोपडपट्ट्या आहेत। 17 पैकी 17च्या 17 या स्लम जिथं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं वर्चस्व आहे। त्या स्लमला नावं पण आम्ही दिले आहेत आणि आम्ही आदेश करणारे कार्यकर्ते नाही, विनंती करणारे कार्यकर्ते आहेत, हात जोडणारे कार्यकर्ते आहेत। आणि आम्हाला जे अपेक्षित होत्या, जर काही कदाचित उमेदवार बदलला असता तर मला असं वाटतं इथलं सुद्धा निर्णय बदलला असता आणि सीमाताईला उमेदवारी दिल्यामुळं आम्ही मनातून खुश होतो, पण पक्षामुळे थोडं नाराज होतो। आणि एकदा आम्ही रणांगणात उतरलो तर मग तुम्ही बघितलंय काय घडले ते। मला अभिमान माझ्या कार्यकर्त्याचा वाटतो। सर्व धर्म समभाव जरी माझ्या नावावर असलं परंतु विरोधकाला प्रचारला माणसं मिळाले नाहीत, बूथवर बसायला माणसं मिळत नाहीत, आतमध्ये पोलिंग एजंट मिळाले नाहीत। आणि मग त्यांनी आरोप केला 7-8 बूथ काय काय होतात माहित नाही। विशेष त्यांनी स्वारबाबानगरचं जेव्हा नाव घेतलं ना, तेव्हा आम्ही ठरवलं आता सीमाताईचा विरोध बघा तुम्ही, जे 2 होते ना, दोघांची बेरीज मिळून सुद्धा सीमाताईचे होत नाही। याचा अर्थ जनतेने त्यांच्या कामाला, त्यांच्या स्वभावाला आणि त्यांच्या जिद्दीला महत्व दिलंय। म्हणून एक नारी 14 को भारी असा जो नारा आम्ही दिला होता अंतर्गत, आणि माझ्या आई बहिणीनं, माझ्या कार्यकर्त्यानं कोणती अपेक्षा न धरता तुटून पडलं। PL ग्रुप असेल, जनरल माथाडी कामगार असेल, की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल, आणि थोडी दहशत होती, दादागिरी होती, पण एकदा PL ग्रुप बाहेर पडल्यावर उभ्या महाराष्ट्रात आम्हाला दहशत करायची नाही, आपुलकीने आम्ही निर्माण केलं। आणि मला असं वाटतं की हा एकट्या महायुतीचा विजय नाही, तर तुमचा सर्वांचा विजय, तुमच्या मनातलं, तुमच्या स्वप्नातलं
जे नाशिक निर्माण करायचं, सिंहस्थ करायचं आहे, ते काम तुम्हाला आगामी काळामध्ये करण्यासाठी, आगामी महानगरपालिकेचा विजय थोडा तुम्हाला घेण्यासाठी ह्या आमच्या भगिनीचा विजय. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचं श्रेय असं मी मानित नाही, हे सर्व पक्षाचं आणि सर्व कार्यकर्त्याचं जिद्दीच्या, ताकदीच्या आणि हिमतीच्या कार्यकर्ते. आता मात्र काही लोक ज्यांचं काही आम्हाला माहिती आहे, ज्यांचा सहभाग नव्हता ते बळजबरी हार घालायला येतात, स्वतःच गुलाल लावून घेत आहेत, बळ झगडे करतायत आणि आम्हाला माहिती आहे त्यांचं खरं रूप काय. आमचे लोक आवाज करते नाही, कृती करतात आणि सेवादारी सुद्धा कमी बोलतात पण जास्त काम करतात. म्हणून या हिरे परिवारात सीमाताई हिरे या हिऱ्याच आहेत आणि बाकी तुम्ही बघितलं सर्व कोळशेच आहेत. आणि मी कोळशे किती घातला तो काळा होईल, मला काळा उघडायचं नाही. सीमाताईला पण विनंती करणार आहे, आपली सत्ता एकतर्फी आलेली, आपण ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांचं पण स्वागत, ज्यांनी मदत केली नाही त्यांचं पण स्वागत करू. जे आपल्याकडे येतील, विकास करायचा आहे, विकास आणि विकास. जरी लोकांची इच्छा असली की प्रकाश लोंढीला आमदार करावा, महामंडळ द्यावा, बघा ते पक्ष आहे 14च्या 14 आमदार. बघा नाशिक जिल्ह्यातले 14च्या 14 शब्द दिला होता की 14च्या 14 लोकांसाठी आम्ही योगदान दिले. 14 लोक करतील माझी शिफारस आणि मला काही मिळालंच पाहिजे असं काही नाही, पण माझ्या भगिनीला काहीतरी मिळावं अशी अपेक्षा करतो. आणि सर्वांना, पत्रकार सुद्धा, छायाचित्रकारांना सुद्धा कदाचित आम्ही भेटलो नसेल, काही जवळ पोस्टर राहिले नसतील, काही जवळ बॅनर गेले नसतील, तुमच्यापर्यंत प्रचाराची संधी मिळाली नसेल, मात्र 5 वर्ष अधिकाराने या आणि काम करून घ्या असं आवाहन करतो आणि थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान. आणि आमदार आहेत ते अतिशय जिद्दीनं कामकाज करीत होते आणि एकदा खोटं बोला, दुसऱ्यांदा बोला, किती वेळा खोटं बोलणार आहे, तो जनतेच्या मनात राग होता. आणि 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जो झपाट्याने विकास झाला, एवढ्या झपाट्याने निर्णय घेतले गेले, मग तो शेतकऱ्याचे असेल, महिला मंडळाचे असेल, परित्यक्त्याचे असेल, विधवांचे असतील, सर्व बेरोजगारीचे असतील, तरुणाचे असतील, उद्योगधंद्यासाठी तर 40 एकर जागा, लोक म्हणतात उद्योगधंदे आणणारे 40 एकर जागा, 1 गुंठा मिळत नाही, 40 एकर जागा त्या माझ्या भगिनीने मिळवली, जिद्दीने लढवली. फक्त काही लोक सुरुवातीला 17-18 जण विरोधात गेले, त्यापैकी मला असं वाटतं की जे स्टार न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.